सकाळचे वाजले 6:44 झाले आणि मी आता सध्या नाही का तिकडे MIDC एरियामध्ये फिरायला जाणार. कारण की तिकडे असं म्हणजे वॉकसाठी खूप म्हणजे चांगला रस्ता आहे. तर चला मी आज दिवसाची सुरुवात इथूनच करतो. आणि अजूनसुद्धा म्हणजे एवढं उजाडलेलं नाही, पण थोडीशी क्लॅरिटी आहे की म्हणजे माझा चेहरा दिसेल किंवा समोरचा भाग. तिकडे ना असं खूप म्हणजे असं रस्ता एक आणि तिकडे ना खूप मोकळी जागा आहे, त्यामुळे इकडे फिरण्यासाठी खूप भारी वाटते. आणि तिकडे म्हणजे एकदम असं खूप म्हणजे असं दुसऱ्या शहरात आलो असं वाटतंय. तर चला आपण चाललोय समोर. ठीक आहे, चला आजच्या दिवसाची सुरुवात आपण इथूनच कर. आपल्याला आता नाही का इथूनच समोर जायचं. हाच तो रस्ता जिथून पुढे समोर जाणार आहे. आणि तसंच आपण इथे डांबरीकरण जिथे झालंय, जिथे डांबरीकरण रस्त्याचे त्या रस्त्याला जाऊन पोहोचणार आहे. लोक सकाळी सकाळी कामाला जाताना दिसते आणि मी चाललो फिरायला. त्या मागे इकडे एक रेल्वे पटरी आहे. तर तिथून रोज रेल्वे येते, म्हणजे मी रोज पाहतोय नवीन नवीन. हा आहे रस्त्यावरला व्ह्यू, म्हणजे रस्ता अजून खूप दूर आहे, तर मी तुम्हाला दाखवतोय पुढे कसं आहे. रस्त्यावर हा माझ्या मागे आहे रस्ता. वेळापूर्वी माझ्या समोरून एक रेल्वे गेले, मी त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट केला. आणि चला आता मी जाणार फिरायला, म्हणजे ती माझ्या जी रेल्वे पटरी आहे ती मी जाता जाता मला रस्त्यात लागते आणि तिथूनच आता एक रेल्वे गेले. चला आपलं म्हणजे मला जायचं पुढे. आता मी आलो रस्त्यावर आणि हा आहे रस्त्यावरला पूर्ण सीन. पूर्ण गाड्या जात आहेत सकाळी सकाळी, ट्रॅव्हल्स, आणखीन या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स. जायचं म्हणजे की अजून मला खूप दूर जायचं आहे, म्हणजे अजून अर्धा किलोमीटर असेल पुढे. तिथून लागेल आपल्याला MIDCचा गेट आणि मग मी एंटर करणार मध्ये. इथे आहे नाला, खूप मोठा नाला आहे, जो की मी तुम्हाला मागे बी एका व्हिडिओमध्ये दाखवला असेल. मी आलो आता खूप जवळ आलो आहे. ते समोरच एक कमान आहे आणि तिथे मी जाणार आहे सध्या. मला ते रस्ता क्रॉस करून जाणं आहे पलीकडे. तर आता सकाळी सकाळी दुकानं उघडत आहे, मला वाटतं 7 वाजलेले सकाळचे. आणि इथे आहे भाजी मंडी, जी की अजूनसुद्धा उघडलेली नाही. इथे ना भाजी मंडी आहे, मी तुम्हाला दाखवलं असेल एखाद्या व्हिडिओमध्ये. आपल्याला जायचं तर समोर जी तो गेट दिसतोय तिकडे जाणं आहे आपल्याला. आणि सकाळी मी पाहतोय ते आतापर्यंत फक्त एकच दुकान उघडे आहे इथे, बाकी सर्व दुकाने अजूनसुद्धा बंद आहे. तर चला मी चाललोय पुढे. गर्दी दिसते, पूर्ण कंपनीत जाणाऱ्या लोकांच्या गाड्या आहे. म्हणजे सकाळी सकाळी जवळपास 7 वाजलेले आणि सर्व लोक कामाला जाण्यासाठी, म्हणजे पूर्ण 2 व्हीलर्स दिसत आहे मला समोर. हे जे अशा प्रकारच्या गाड्या जात आहेत पूर्ण कंपनीच्याच गाड्या आहेत, म्हणजे सर्व जे लोक जात आहेत ते सर्व कंपनीतच चाललेले. माझा मागचा व्ह्यू आहे तो पूर्ण, म्हणजे मी आलेलो आता इकडे MIDCच्या रस्त्यावर, म्हणजे ते पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे. आणि इकडे खूप सुंदर वाटते इकडे जेव्हा आपण फिरतो रस्त्याने. तर मी चाललो तसं पाहण्यासाठी. मी जेव्हा येत होतो अनेक लोक म्हणजे तिथे उभं होते, म्हणजे ते 2 व्हीलर्स गाडींना हात देतात, कारण की त्यांचा टाईम आहे सकाळचा कामाचा. दिसतं समोर इंडस्ट्रीज, खूप मोठ्या इंडस्ट्रीज इकडे. इलेक्ट्रिकल कंपन्या आहे, मेकॅनिकलच्या फील्डच्या कंपन्या आहे, आणि ज्या पण आहे समजा जेवढ्या फील्ड आहेत सर्वच फील्डच्या इथे कंपन्या आहेत. तर फिरण्यासाठी आलो मी, ते कंपन्या पाहण्यासाठी नाही आलो. तर आणि इथून गाड्या खूप स्टार्ट जातात, कारण की हा जो रस्ता आहे खूप स्मूथ आहे आणि हवेपेक्षा भारी आहे. आता जो समोर जातो आहे, आता मला एक फाटा लागेल, पण मला तिथे काही वळायचं नाही. तिथे एक फाटा आहे, मी सरळ जाणार आहे आणि तिथून पुन्हा मला एक चौक लागेल, तिथून मी राईट साईडला वळणार आहे. खूप मोठ्या गाड्या जातात.
हा जो रस्ता आहे तो वरुड साईडला जातो, मग तिकडे सुद्धा इंडस्ट्रियल एरिया आहे. हा MIDC एरिया खूप मोठा आहे. हा म्हणजे इंडस्ट्रियल जो एरिया आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे मी पहिले सुद्धा आलो इथे. समोर चाललेला व्यक्ती आहे त्यामुळे ना मला व्हिडिओ सुद्धा काढता येणार, कारण की तो मध्ये मध्ये थांबतो, इथे जे झाडांचे जे फुलं आहे ना तो तोडतो. आणि त्यामुळे ना मी जेव्हा त्याच्या जवळ जातो तर मला एक तर त्याचा रस्ता क्रॉस करून पुढे जाणं लागतं, किंवा एक तर मागं राहणं लागते. त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही बराच टाईम. आणि इथून ज्या गाड्या जातात ते खूप सुसाट जात आहे. हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया. मी मागे खूप दूरपर्यंत आलो आहे. हा मागे पूर्ण रस्ता, मागचा जो सीन दिसतो म्हणजे झाडे, म्हणजे खूप भारी वाटतं इकडे जर आपण फिरायला आलो ना कोणी. पण हा फिरण्यासाठी नाही हा एरिया. इथे सर्व लोक कामाला येतात, फक्त मीच आलो इथे सगळं फिरण्यासाठी. आणि ते इतक्या गाड्या आहे की ज्यांचं काम आहे त्यांनीच यावं इकडे. म्हणजे त्या गाड्यांचा जो आवाज आणि त्यांची जी स्पीड असते त्या गाड्यांची पाहून म्हणजे एवढं भय वाटतं, म्हणजे इतकं घाबरतं माणूस समोरचं. पण आपण जाणार आहे, आज मला जाणंच आहे तिकडे. मी पूर्ण फिरणार आहे पूर्ण रस्ता. आणि समोर अनेक कंपन्या लागतात, पण मला काही कंपन्यांची शूटिंग नाही करायची, मला काही ॲडव्हर्टाईजमेंट पण नाही करायची. आणि चला मी फक्त पाहणार आहे माझ्या आसपासचा पूर्ण नजारा. दिसतं ह्या पूर्ण कंपनी एरिया आहे, म्हणजे झाडाआडलं दडलेलं आहे बऱ्याचशा कंपन्या. इथे रस्ता पण खूप कमी, म्हणजे असं पाहायचं तर हा एवढा रस्ता आहे. आणि दिसायला रस्ता दिसतो खूप मोठा, पण गाड्या अशा आहेत जवळून जातात, त्यामुळे आपल्याला एक साईड पकडण्याला लागत आणि तिथूनच चालणं लागत. आणि माझ्या मागे अशा मोठ्या मोठ्या गाड्या येत आहेत ज्या की दूरवर आहे अजून सुद्धा तुम्हाला नाही दिसणार. आहे फुलं पण लागलेली आहे इथे झाडांना, म्हणजे अनेक प्रकारची झाडे भेटलेली. ते कंपनी एरिया आहे पण खूप प्रकारची झाडे इकडे. ती तिकडे समोरच एक कंपनी आहे जी की आपल्याला दिसणार नाही आता. सकाळी खूप मनमोहक वातावरण असते इकडे. मी खूप दूरपर्यंत आलो आहे. हे मागे पहा हा रस्ता, म्हणजे दिसणार पण नाही जी कमान जिथे मी क्रॉस केले होते. आणि हा आता मी चाललो आहे समोर. मला जवळपास 8:30-9 वाजतील घरी जाण्यासाठी, एवढ्या समोर आलं. मी जेवढा एरिया फिरलं त्यानुसार एवढी जागा आहे तिथे पूर्ण थोडंसं मोकळं आहे माझ्यासाठी. पण आणि हे मागे पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे. मागे कोणती तरी एक इंडस्ट्री आहे, तर तिचं नाव नाही माहीत मला. तर चला मी पुढे चाललो आहे सध्या. हा पूर्ण मागाला व्ह्यू माझ्या समोर. आणि पुढे एक फाटा लागणार आहे, म्हणजे चौराहा म्हणता येईल त्याला. तर तिथून आपल्याला राईट साईडला वळायचं आहे. तिथून एक गाडी जाते पहा, ती दिसते खूप दूर आहे गाडी. तुम्हाला दिसते की नाही मला नाही माहीत, पण मी पाहतो. एरिया फिरायचं म्हणजे एक गाडी लागते सोबत, मोटरसायकल 2 व्हीलर. आणि मी एखाद्या दिवशी फिरत पाहणे म्हणजे एक तिथे खूप सारं मोठं सामान घेऊन चाललेलं आहे. मला एक मोठी स्ट्रीप आहे लोखंडाची, तो आपल्याला तिकडे राईट साईडला जायचं. सध्या तिथे एक चौराहा तर नाही म्हणता येणार, पण एक वाट आहे जी की राईट साईडला मोडते. समोरच्या रस्त्याने जायचं जिथून ती ट्रक चालले अवजड सामान घेऊन. पुढे जाणार आहे आपण. एक रस्ता क्रॉस केलेला आहे. इथे समोरच चहाची एक टपरी आहे. इथे एक BSNLचं ऑफिस आहे. आणि इकडे खूप मोठी इंडस्ट्री आहे, कोणती नाही माहीत मला. तर हा समोरचा जो रस्ता दिसतो आपल्याला त्या दिशेने जाणं आहे. इकडे खूप मोठी इंडस्ट्री दिसते समोरच. एक टावर आहे इथे लाईट सप्लायसाठी. आत्ता जवळपास मी 4-5 किलोमीटर समोर आलो. आणि इकडे मी जे आता एरियात आहे, जो रस्त्याने चाललो, इकडे थोड्या कमी गाड्या जातात. मी जिथून सुरुवात केली होती तिथे खूप साऱ्या गाड्या सुसाट जात होत्या. तर चला जाऊ आपण समोर. इकडे माझ्या मागे एक इंडस्ट्री आहे, तिथे काय बनते त्याबद्दल मला काही माहिती नाही. घेऊन ट्रक चाललेले आणि ते कुठेतरी एखाद्या फॅक्टरीमध्ये जाईल, तिथे काहीतरी रिसायकल होईल त्यावर. मागे एक वकाड ग्लोबल स्कूल म्हणून आपल्याला एक नाव दिसेल, म्हणजे खूप भारी शाळा दिसते ती इंडस्ट्रियल मुलांसाठी असेल, कारण की जिथे इंडस्ट्रीमध्ये जे पण लोक काम करतात त्यांच्या मुलासाठी ती शाळा. इंडस्ट्रीमध्ये जो प्लांट असतो, खूप मोठा जो प्लांट असतो, ते क्रेन लागेल्यावर ती जी मोठी दिसते ती क्रेन आहे, जी की जे सामान खालीवरून वर नेण्यासाठी आहे. इथे राहण्यासाठी पण सुविधा आहे, म्हणजे जे लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी इथे अनेक एरिया सुद्धा बनलेले आहेत. आणि म्हणजे इंडस्ट्रियल एरिया म्हणजे इथे फक्त फॅक्टरीज नाही, इथे लोकांना राहण्यासाठी सुद्धा खूप समोर लोकसुद्धा राहतात आणि काही छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजसुद्धा आहेत. पण मी काय तिकडे फिरायला जाणार नाही, मी जाणार सरळ रस्त्याने.
आणि तसेच जाणार आहे घरी. तर मी इकडे इंडस्ट्रीज पाहायला नाही आलो, मी इकडे रस्ता फिरायला आलेलो होतो आणि त्यातच मी एक शूट करतोय हा व्हिडिओ. छोटी इंडस्ट्री दिसते, तिथे काही लोकसुद्धा राहतात समोर. म्हणजे जे काम करणारे लोक त्यांच्यासाठी इथे सुविधासुद्धा आहे. म्हणजे इथे राहावते आणि इथेच काम करावं, इथेच त्यांच्या मुलांना शिकवावं. त्यासाठी इथे स्कूल पण आहे, छोट्या मोठ्या स्कूल पण काढलेल्या आहे इथे. त्याने इथे माझ्या मागे आंब्याचे झाड आहे, म्हणजे इथे झाडाची सुद्धा कमतरता नाही. इथे ड्रेनेजचं एक सिस्टम आहे. इथे छोट्या मोठ्या कंपन्या खूप आहे, म्हणजे आपण विश्वास पण नाही ठेवू शकत एवढ्या कंपन्या इथे. आणि त्या जाणून घेण्यासाठी म्हणजे इथे जो माणूस रोज येतो त्याला पण नाही माहीत राहणार एवढ्या कंपन्या आहेत. सुंदर व्ह्यू आहे, पण मला तिकडे जायचं नाही. मी मागे जाऊन आलेलो आहे तिकडे. खूप साऱ्या कंपन्या, डोंगर दिसतोय. म्हणजे हा जो एरिया बनलेला आहे हा पूर्ण डोंगर पोखरूनच बनलेला आहे. म्हणजे इंडस्ट्रीजचा जिथे काम चालू आहे 24 घंटे इथे. ह्या ज्या कारखाना असतो इथे 24 घंटे काम चालू असते. हा पूर्ण व्ह्यू आहे इंडस्ट्रियल एरियाचा. म्हणजे ते छोट्या मोठ्या कंपन्या आहेत खूप साऱ्या. म्हणजे मी कुठून आलोय, कुठे जायचं मला काहीच समजत नाही. हा समोर पूर्ण डोंगर दिसतो एक, आणि इथेच असं पोखरून इथे अशा नवीन नवीन कंपन्या खोलल्या जातात. इथे खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत समोर. आणि तिकडे स्ट्रीप दिसत आहे आपल्याला, लोखंडी स्ट्रीप, ज्या ट्रक लागलेल्या आहेत त्या पूर्ण रांगेत आहे आणि त्याच्यावर स्ट्रीप ठेवले. हा इंडस्ट्रियल परिसर जिथे की छोट्या मोठ्या कंपन्याला आपल्याला दिसतात. तिकडे मागे एक डोंगर सुद्धा रस्ता दिसतोय जिथे की एंड आहे, तिथे आपल्याला जायचंय. सध्या काही बोगदे पडलेले आहे, म्हणजे ते काही मॅन्युफॅक्चरिंगच्या कामाचे असतील. आणि ह्या आहेत छोट्या मोठ्या कंपन्या इथं आल्या. तसं मूल खेळतंय. मी आत्ता समोर चाललो होतो, तिथे ना प्लास्टिकच्या स्ट्रीप होत्या, त्यापासून काहीतरी तयार करत होते. म्हणजे ते मला दिसले नाही असं खास करून काय होतं, पण अशा प्लास्टिकच्या स्ट्रीप होत्या. त्या बोगदे मी तुम्हाला दाखवले होते छोटे मोठे. पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण फिरलेला आहे, म्हणजे तिथून आलो आहे सध्या. आणि मी तिथे पाहिले की तिथे अशा काही छोट्या मोठ्या स्ट्रीप होत्या, म्हणजे अशा प्लास्टिकच्या स्ट्रीप होत्या. त्यापासून प्लास्टिकच्या बाटल्या बनतात, म्हणजे जे पाणी पिण्यासाठी आपण ज्याचा उपयोग करतो. आणि मी काही असं मध्ये गेलो नाही कुठे पाहण्यासाठी इंडस्ट्री स्पेशल. मी जाईल कधीतरी. आणि इकडे मागेच मी खूप सारा रोड आता क्रॉस केलेला आहे. ते काही आंब्याचे झाडं दिसतं आपल्याला, अनेक प्रकारचे झाडं इकडे म्हणजे आपल्याला दिसते. खूप साऱ्या व्हरायटी आहे इकडे. आणि सांगायचं म्हणजे जो इंडस्ट्रियल एरिया असतो तिथे फक्त इंडस्ट्रीज असतात असे नाही, तर हे खूप सारे झाडे, म्हणजे हा जो एरिया पूर्ण वसलेला असतो तो अशाच जंगलाच्या ठिकाणीच वसलेला असतो. आता मी जिथून आलतो तिथूनच पुन्हा रिटर्न जात आहे. इकडे थोड्या कमी गाड्या आहे. आता जेव्हा मी समोर जाईल, जेव्हा मी मेन रस्त्याला लागेल समोर जाण्यासाठी, तिथे खूप साऱ्या गाड्या आहेत. आला तिकडे पलीकडे खूप सारे असं जंगल आहे आणि त्या पलीकडे एक इंडस्ट्री आहे जे की तुम्हाला दिसणार नाही सध्या. हा आहे इंडस्ट्रियल एरिया. इथे खूप साऱ्या अशा गल्ल्या बोळ्या आहे जिथे की असे छोटे छोटे इंडस्ट्रीज आपल्याला दिसतील. म्हणजे स्वतःच्या नावाने सुद्धा लोकांनी इंडस्ट्रीज काढलेल्या आहेत. हे जे समोर दिसते जे रोड जातोय तिथे ना हॉटेलसुद्धा आहेत, लोकांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे समोर. 7:47 आणि मला आता सध्या घरी जाण्यासाठी अर्धा घंटा तरी लागेल. अर्धा किंवा पाऊण घंटासुद्धा लागू शकतो, कारण की मी खूप दूर आलेलो आहे. 6-7 किलोमीटर जवळपास मी एवढ्या दूर आलेलो आहे इथे. आणि आता मी जातोय समोर. आता मी लागलो सध्या रस्त्याला आणि इथून मला जाणे पुन्हा मागे 8-1 किलोमीटर, 7-8 किलोमीटर. चिकनचे एक दुकान दिसतंय, म्हणजे तिथे चिकन विकत घेताना, म्हणजे तिथे काही कोंबड्या असं विकत घेताना दिसतं आपल्याला. जेव्हा सुरुवातीला येत होतो जेव्हा मी टर्न मारला तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये, तर तिथे मला एक गाडी भेटली आणि त्यांनी मला इथे गेटपर्यंत सोडलं. मी नाही पण नाही म्हटलं त्यांना, कारण की इथे मला जवळपास अर्धा घंटा लागला असता मला इकडे येण्यासाठी. पण आता सध्या 8 वाजले, मी लवकर आलो इथे रस्त्यावर येतं. तर मी जाणार आहे घरी ते काय माझे 400-500 मीटरवर आहे. तिथून सुरुवात केली होती, म्हणजे आता तो समोरच आहे, काही 100 मीटरवर तो रस्ता आहे. आणि ते वर एक रेल्वे पटरी, जिथून की रेल्वे मी तुम्हाला दाखवली ती गेली होती. तर हा तोच रस्ता आहे. मी आलो आता सध्या माझ्या घरापाशी आलेलो आहे. मी जवळपास
300-400 मीटरवर माझं घर आहे. आणि आता जाऊ आपण घरी. मी तुम्हाला तो बोगदा सुद्धा दाखवणार जिथून मी आलो होतो. आता पुन्हा तिथून रिटर्न जायचं आहे आपल्याला. तिथून आलो होतो तिथून पुन्हा जातोय समोर. आणि इथे पुढे माझे गाव आहे. हा आहे पूर्ण परिसर. आता सध्या सूर्य आलाय वर आणि म्हणजे सकाळी आता सध्या 8 वाजलेले. आणि हा आहे पूर्ण समोरचा परिसर. मी जेव्हा निघलो होतो तेव्हा थोडासा अंधार होता. इथे खूप सारा कचरा आहे. इथे काही दिवसानं म्हणजे जवळपास 2-3 वर्षांनी इथे काही दिसणार नाही. खूप स्वच्छ जागा असेल कारण की ते लोक आता जागा घेतील. तिकडे गंज पडलेले दिसतात मातीचे आणि खडीचे. खूप जुनी विहीर आहे. आपण पाहते खूप जुनी विहीर आहे. म्हणजे मी सांगू नाही शकत कारण की जी लेअर आलेली दिसते आपल्याला शेवाळ त्याहून सांगता येते की ही खूप जुनी आहे. आणि हिला जवळपास आत्ता काही दिवसापूर्वी सिमेंटचे काम केलेले आहे हिच्यावर. आणि ते पाणी खूप प्रमाणात आहे. लोक अजून सुद्धा पाणी वापरतात चालले. पण आता बोर आले त्यामुळे जास्त काही इथे उपयोग नाही होत. पण पूर्वीच्या काळी ते हिचा खूप उपयोग होत होता एरीचा. समोर दिसतो हा प्लॉटिंगचा परिसर आहे पूर्ण. म्हणजे इथे काही दिवसांनी खूप मोठ्या घरं दिसतील आपल्याला. पण मी त्यामुळेच हा शूट करून ठेवतो हा व्हिडिओ. पूर्वी इथे मोकळी जागा होती असे कळणार आपल्याला. इथे एक घसरगुंडी सुद्धा लागलेले आहे. आणि इथे लहान मुलांसाठी भात खाण्यासाठी जागा आहे. 11 मिनिटं झाले समोर असा सीन आहे. मी आलोय माझ्या घरापाशी. सध्या टाइम झालाय 9:57 आणि आज मला एक काम लागलंय. म्हणजे काम करायचंय मला. घरचंच काम आहे ते. तर पाणी भरताना ते माझ्याकडून म्हणजे ते पाणी साचलं आहे गड्ड्यात. मला हे या बकेटीने उचलून फेकणं आहे. म्हणजे बकेटीत पाणी टाकायचं आणि ते पुढे फेकायचं. हे आज काम आहे माझ्यासाठी. आणि चला मी करतोय सुरुवात. इथे हा ओव्हरफ्लो झाला आहे माझ्याकडून टाकीचा. म्हणजे मी मोटर टायमर बंद नाही केली त्यामुळे टाकी भरून पाणी वाहिलं खाली. ठीक आहे. घरावर ओव्हरफ्लो पाणी. आणि मी सध्या तुम्हाला दाखवलंच शकता की मी पाणी कसं फेकतोय खाली काढून. समोर जर पाहिलं तर हा आहे व्ह्यू. आजचा हा व्ह्यू. आज ना आमचे इथे काही पाहुणे सुद्धा आलेले आणि मी त्यांचे काही चेहरे तुम्हाला दाखवणार नाही. फक्त मी सांगतोय दुपारचे झाले 1:58 आणि मी आलो सध्या टॅरेसवर. आणि आमच्या घराच्या म्हणजे जे दरवाजाचं काम चालू आहे त्या समोरच एक म्हणजे एक स्लॅबचं काम चालू आहे. म्हणजे आज स्लॅब पडणार तिथे आणि तो एक सिनारिओ समोर. आता तो खाली आणि खाली चालू आहे आमच्या एक दरवाजा आहे आमच्या घराचा. त्याला कलर द्यायचं काम चालू आहे. तर दाखवतो.